5 वर्षांनी निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्यात जास्त कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे आखरीतच झालं. हे जर मी दुसऱ्या तालुक्यात केलं असतं ना तर तालुक्यात प्रचाराला जावं लागलं नसतं, लोकांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलं असतं. आता काय झालंय, आमच्या घरातच अडचण झाली आणि ते घरातच फूट पडलेले असल्यामुळं तुम्हालाही कळलं नाही इकडं आणि तिकडं विहीर कसं काय काय राहायचं. आता लोकसभेला तसाच दुसरा रस्ता केला शिरूर ते सांगली, त्याला 350 कोटी रुपये मंजूर. म्हणजे आपला बारामती तालुका एक रस्ता असा केला आणि एक रस्ता असा केला, बरोबर त्या मधल्या भागातल्या लोकांना. अशा खूप काही योजना, वीज बिल माफी, आमच्या महिलांना मदत, मुलींच्या शिक्षण फी, दुधाला अनुदान 5.8 रुपये. ही कुठल्या तारखेचे राहिले, कुठल्या आमदार तालुक्यातला करू शकत नाही एवढी कामं मी केली. परंतु मी तुम्हाला 100% अजून समाधानी करू शकलो नाही. पण मला विश्वास आहे या माझ्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्याचं रूपांतर केटीव्हीचं एक व्यक्ती दरवाजा वर खाली करेल त्यामध्ये करायचं, त्याचं नूतनीकरण करायचंय. माझी करानिऱ्याचं पाणी इथं आणायचंय, माझ्या जराई शिरसाईचं पाणी बंद पाईपलाईन मधून आणायचंय. इकडं ह्यांच्याही तलावात देऊळगाव रस्त्याच्या वरच्या भागात जो तलाव आहे तिथंही पाणी येत नाही. कारण काही काही ठिकाणी पोटचाऱ्या नाही, चाऱ्या नाही, पाणी पाझरतंय. आपला मुरमाडी भाग आहे, पाणी पुढे ढकललं जात नाही. एवढं पाझरतंय की तिथनं सोडलं जेवढं त्याच्या 25% पण खाली येत नाही तेलला. आणि मग ती अडचण येते. मग ते म्हणतात तुमचं मोजून झालंय पाणी, तुमचा हिस्सा संपलाय. आता मात्र बंद पाईपलाईन मधनं आपला हिस्सा संपणार नाही. डायरेक्ट आम्ही तलावात सोडायचं तर तलावातच पाईप सोडणार. हा मान्य ना, मी म्हणूनच तुला बघितल्यानंतर मला ते आठवलं. तुझ्या घराच्या समोरच आहे ना तू तलाव. ते साहेब करायला आलो, जरा दम काढा, हे मीच करणारे, दुसरं कुणी करण्याची त्याच्यात ताकद नाहीये. ते करतो तुम्ही माझ्यावर विश्वास. पण कुठेही अजून काही इकडं तिकडं जरा काहींचं चाललंय त्यांना समजून सांगा की शेवटी आपल्याला कामं करून घ्यायची. कामाची माणसं कोण एका ठिकाणी बघा. आज परवा पण मध्ये कधीतरी साहेबांनी कुठं सांगितलं भाषणात, तिथं 4-5 सभा घेतल्या तिथं सांगितलं की 1.5 वर्षांनी काय असा कुठं उभा राहणार नाही किंवा प्रतिनिधी म्हणून जाणार नाही. शेवटी वयोमानाप्रमाणे माणूस नंतर पुढावर जबाबदारी देतो. आज साहेबांच्या नंतर जळगावकरांना तुम्ही रे मला सांगा कोण हे सगळं बघू शकतं? तुम्ही बघा, मला वडील झालं बघू, कोण बघू शकतं? 60 वर्ष तुम्हाला अनुभव आपल्याला बारामती नाहीये. बारामती एक संघ ठेवण्याकरता, बारामती कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये वडाण्यापासून तिकडं निंबूत पासून तिकडं काटेवाडी पासून इकडं कारखेल पर्यंत तिकडे सांगवी पर्यंत कुणाची दादागिरी चालणार नाही. ही खबरदारी आपण घेतो. काही काही तालुक्यामध्ये कुणी काम करत असताना त्याच्यामध्ये टक्केवारी मागतात. इतके टक्के दे तर काम कर. कामाचा दर्जा राहत नाही, काही राहत नाही. तसले प्रकार आमदारांनी केलेले आणि खासदारांनी पण केलेले. आमच्या पद्धतीनं आम्हाला देवाने दिलं ते भरपूर आहे. आम्हाला समाजाचं भलं करायचं आणि म्हणून बारामतीतली शिस्त मी जरा कडक असेल पण कडकपणा मी अधिकाऱ्यांना काम करून घ्यायला वापरतो. माझ्या जर अधिकाऱ्यांनी ऐकलं तर अधिकारी सहसा मला टाळत नाही, कारण मी योग्यच काम सांगतो. मी वेळवाकडं काम सांगतच नाही. आता इथं जर मगाशी कराटीवाल्यांनी सांगितले ती कामं मी सांगा आचारसंहिता संपल्यावर. म्हणून जळगावकरांनो काही झालं तरी आता वेगवेगळे मागच्या वर्ष बघून जळगावचं काय दिवं लागलं का जळगाव 545 मतं मी दिलेल्या उमेदवाराला दिली आणि 1094 मतं दिली. कामं करायची मी मतं घ्यायची तिकडे कसला नाही. मलाही काही कळलं नाही. कुठली पद्धत
तसं नाही, उलट्यापेक्षा जास्त केला पाहिजे. मागच्या वेळेस तुम्ही मला नंबर 1 निवडून दिला, जळगाव करवली नंबर 1. तुम्हाला माहिती नाही, तुमच्या गावचा बेरीज वाचली, संपूर्ण बारामती तालुक्याला 9,000 कोटी रुपये झाले. 9,000 कोटी रुपये पुढेही आपल्याला तसाच द्यायचा, कारण 1,000 कोटी तर आपल्याला करा दिलेलाच जाणार आहे. आता आपले जवळपास 510 कोटी तुमची जराई शिरसाईला 461 आणि 54 कोटी पुरंदरला त्याच्यात गेले ना, म्हणजे पैसे जायला वेळ लागत नाही. आता मी काय केलंय, एक सासवड ते बिगवड तो रस्ता तुमच्या गावाच्या तिथं जातो. तुम्ही जितकी जास्त मताधिक्याने द्याल तितकी जास्त कामं मी तुमच्याकरता करून दाखवली. शब्दाचा पत्ता आहे जोर 20 तारखेपर्यंत 6 वाजेपर्यंत टिकू दे. त्याच्यामध्ये नाहीये जळगाव मध्ये आता काही काही माझ्या जवळचीच माणसं दिसत आहेत. अलीकडे नातू एकीकडे आजोबा एकीकडे काय चाललंय, पण तिथं नातू आजोबा बरोबर आहे. तुला मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण एक परिवार म्हणून एकमेकाला आधार दिला. दादा कमीत कमी 2 लाखाचे लीड बसले पाहिजे बारामतीतून. दादा निवडून आलंच पाहिजे. मुख्यमंत्री झाले पाहिजे दादा आमचे. तुकाराम महाराजांना दिले, पवार घराण्याला दिले, झालाच पाहिजे बारामती. मला काय सांगायचंय तुम्हाला, अंजनगावकरांनो तुमचा ऊस कमी असेल, सॉरी जळगावकरांनो, मी आता अंजनगाव तोंडात आलं. जळगाव सुपेकरांनो, तुम्हाला जरा ऊस कमी त्या ठिकाणी असेल, पण तुम्हाला अतिशय चांगला दर देण्याचं काम केलंय. 3571 दर माझ्या नाही माहितीप्रमाणे महाराष्ट्रात कुठं असेल, आणि शेवट ज्याचा ऊस जाईल त्याला तर 200 रुपये आणखी आधी दिले अनुदान. शेवटून जरा अलीकडे जाईल त्याला 150, त्याच्या अलीकडे जाईल त्याला 100, त्याच्या अलीकडे जाईल त्याला 75. तर नाही, यंदा पण तुम्हाला चांगला भाव देऊ, तुम्ही काळजी करू नका. आपली संस्था चांगल्या चालू. आज काही का होईना माझा थोडासा धाक लोकांच्या म्हणजे संचालक बोर्डावर असतो, किंवा नीट नाही केलं तर दादा काहीतरी ऍक्शन घेईल, तू सगळं नीट नाही बघितलं तर काही अडचण नाही. कारण आमचं एवढंच म्हणणं आहे की या संस्था आपल्या सर्वांच्या भल्या करताय, मदत करण्याकरताय. आणि म्हणून तुमचा माझा दूध संघ, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, बारामती बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, या ज्या काही तुमच्या आमच्या संस्था आहेत, विद्या प्रतिष्ठान, ह्या सगळ्या आपल्याला उपयोगी पडतील. असं तुमच्या इथनं तसं बघितलं तर कराटीचं स्कूल पण जवळ आहे, म्हणजे त्या ITI करता, इंग्लिश मिडियमच्या करता त्या सगळ्या गोष्टी आपण करतो. माझं म्हणणं असं आहे की मागं तुम्ही ठरवलेलं होतं की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, तशा पद्धतीनं तुम्ही आता ताईंना दिलं. त्या संदर्भामध्ये माझं काही म्हणणं नाही, त्या त्यांच्या पद्धतीनं काम करतील, मी माझ्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी करू. आपल्याकडनं तालुक्याची कामं व्हावी, तालुक्याचा विकास व्हावा, तालुक्याच्या प्रश्न सुटावेत, तालुक्याच्या मुला मुलींना त्या ठिकाणी रोजगार निर्माण व्हावा, हेच आपल्या सगळ्यांचं धोरण आहे, हीच आपली सगळ्यांची भूमिका आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करण्याच्या करता आलो. थोडा उशीर झाला त्याच्यामुळं तुम्हालाही बराच वेळ ताटकळत बसावं लागलं, पण घार राहू नका बघा. हा, आता त्यांनी जे सांगितलं, मी त्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्रात काँग्रेसच्या राजवटीमध्ये अल्पसंख्याक विभागाला एवढे पैसे दिले जात नव्हते. मी यावेळेस शादीखाना, उर्दू शाळा, दफनभूमीची वॉल कंपाऊंड, त्याच्या संदर्भामध्ये जी काही अशी प्रश्न कामं आहेत त्यांची, त्या कामाला आपण निधी दिलेला आहे. जवळपास इथं 1 कोटी रुपये आले, 1,05,00,000.
तिथे मला आठवण करा, आचारसंहिता संपल्यानंतर वेळ पडली तर मग बोर्डाचं ऑफिस आपल्या संभाजीनगर औरंगाबादला आहे, तिथनं देखील मी तुमच्याबरोबर एखादा माणूस देईल आणि ते त्या ठिकाणी करून आहे, त्या प्रकारे देखील आपण करू. परंतु अलीकडे काय झालं, या निवडणुकीच्या निमित्तानं कारण नसताना आरोप प्रत्यारोप काही वेळेस कधी आपण जळगाव करांनो तुम्ही मला सांगा, किंवा आता इथं देऊळगावची पण मंडळी आहेत, काही आजूबाजूच्या पण भागातली मंडळी आहेत, आपण कधी पैसे देऊन महिला सभेला नेलेला आहे? 67 पासून तर आम्ही लहान होतो. कारकेलकरांनो तुम्ही पण लक्षामध्ये घ्या, कधी आपण असं पैसे देऊन महिलांना आणलं आणि पुन्हा मला तिथं आज महिला काराटीत का कुठं भेटली, ते म्हणले आम्हाला नेलं ना, आम्हाला पैसेच दिले नाही. कारण टीव्हीला पण काही महिला सांगत होत्या, सूर्यनगरीच्या सांगत होत्या, तांदूळवाडीच्या सांगत होत्या, वेगवेगळ्या भागातल्या. शेवटी ते आपल्या मायमाऊली आहेत. अशा पद्धतीनं महिलेला फसवून न्यायचं आणि तसंच परत पाठवायचं हे बरोबर नाही. त्याची पण ही पद्धत माझ्या बारामतीमध्ये साहेबांनी पण पाडली नाही आणि मी पण कधी पाडली नाही. याच्यात तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. ह्या नव्या पद्धती आपल्याला परवडणाऱ्या नाही. आमदारकी होऊन जाईल, पण नंतर जिल्हा परिषदेला काय करायचं, तालुका पंचायतीला काय करायचं, इतर निवडणुका आल्या त्याला काय करायचं. लोकांना जर चटक लागली तर मग लोक म्हणणार तेव्हा बघितलं ना, आता तर कुणी बघणार. काही आदल्या दिवशी रात्रीच दार उघडून बसतात. आम्ही जागा आहे बरं का, आम्ही झोप ना जागा कशा, पण असे प्रकार चालतात. ग्रामपंचायतीला पण तुम्हाला त्रास होणार. ही खरं चुकीचे पायंडे मी बारामतीमध्ये कधी पडून दिले नव्हते. मी कामं केली, मी जेवढी कामं केली करायचंय. मी जाहीरनामा दिलाय जळगावचा, त्या जळगावच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय केलं हे पण दिलंय आणि पुढे आम्ही काय करणार आहे हे पण दिलंय. आणि बारामतीमध्ये कुठल्या कुठल्या इमारती तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या, म्हणजे इथं आता मेडिकल कॉलेज असेल, आयुर्वेदिक कॉलेज असेल, तुम केटीवेअरचं रूपांतर वेगळ्या पद्धतीनं करतोय. त्याचं काम सुरू झालं का? कोणाला मिळाली? मी त्यांना सांगितलेलं होतं की मला चांगली कामं करून पाहिजे, कारण ते आता एकदाच दणदणीत काम करायचं. किती कोटीचे? 5-5 कोटी नाही, काही 5 कोटीचे आहेत, काही 3 कोटी. हा तर नाही ते सगळं करतो. त्याच्यात आता काय होतं, आपल्याला फळ्या टाकाव्या लागतात. फळी टाकली पाऊस